विकसित भारत संघद्वारे विद्वान उपक्रम 2025-26 अंतर्गत शाळा उपक्रम संघ कार्य। माझे नाव सोनाक्षी कचरा गायकवाड, माझ्या शाळेचे नाव पुणे मराठी माध्यमिक शाळा। माझे सहकार्य अस्मिता लक्ष्मण चव्हाण पाणी याविषयी माहिती सांगणार आहे। पाणी आपले जीवन आहे। पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही। पृथ्वीवर सर्व सजीवांना पाण्याची गरज असते। आपल्याला विहीर, तलाव, नदी, समुद्र इत्यादीपासून पाणी मिळते। स्वयंपाकासाठी, धुण्यासाठी, स्वच्छतेसाठी वापर, मोठ्या मोठ्या कारखान्यातून ते छोट्या उद्योगापर्यंत पाणी पोहोचले जाते। पृथ्वीवर 71% पाणी असूनही त्यापैकी खूप कमी पाणी प्रमाणात पिण्याचे योग्य आहे। आपला दुष्काळ, भूक, दारिद्र्य यासारख्या समस्या निर्माण होतील। पाण्याचा प्रत्येक थेंब पाण्याची बचत करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे। या दृष्टीने प्रत्येकाला पाण्याची आवश्यकता आहे। पाणी अत्यंत महत्त्वाचा घटक आहे। उगाचच पाणी म्हणजे जीवन बनत नाही। पाण्याशिवाय कोणी जगू शकत नाही। पाणी हे नैसर्गिक दिलेली देणगी आहे। सगळ्यांनाच पाण्याची गरज आहे। मग तो प्राणी असो या मनुष्य। पाणी रंगही धंगही आणि पाण्याला स्वतःचा चव नसते। मानवी जीवनात मनुष्याचा जगण्यासाठी आणि दैनंदिन कामासाठी पाण्याची आवश्यकता आहे। पृथ्वी तलाव पाण्याचे प्रमाण 71% आहे, परंतु ते पिण्यायोग्य आहे। पृथ्वीवर फक्त 29% पाणी पिण्याचे सारखे आहे म्हणजे ते पाणी गोड आहे। पाण्याविषयी शेतात पीक पिकणार नाही, दुष्काळ पडेल आणि त्याचा परिणाम नैसर्गिक होणाऱ्या सजीवांकडे पडणार। वेळच्या वेळी पाऊस पडणार नाही। म्हणूनच सगळ्यांनी पाण्याची किंमत समजतात। पाणी हे तितकेच वापरले पाहिजे अथवा पुढील आयुष्यात पाण्याचे पुरवणे निर्माण होण्यास वेळ लागणार नाही। पुढे होणाऱ्या आयुष्यात पाण्याची समस्या भरपूर प्रमाणात निर्माण होत आहे। पाण्याचे विनियोग करण्यात जागरूक पसरवणे गरजेचे। लोकांची जागरूकता झाल्याशिवाय पाण्याची समस्या थांबणार आणि आपले सर्वज्ञ असलेले कारखाने योग्य रंगदृष्टीत पिण्यायोग्य पाण्याचे सोडले जाते। त्यामुळे पिण्याचे पाण्याची समस्या उद्भवते। नागरिकांच्या अन्न साठवण विषयी पदार्थ पसरवले आहे। शैक्षणिक यंत्र योग्य माध्यमातून जर ते नियमित त्यांची या गोष्टी आळा बसलेल्या व या समस्यांचे निराकरण अशा पद्धतीने करता येईल याचा योग्य व विचार करणे गरजेचे आहे। इमारतीच्या परवानगीने देण्याची आधी रेट सिस्टम बंद करणे, धरणे, तलाव यांचा अवस्था करणे आपल्या भविष्यात कमी करता येईल व त्याच्या समस्यांचे उत्तर शोधण्याची मदत मिळू शकेल। पाणी समस्या लढण्यासाठी करण्याच्या वृक्षाचे मोकळे तोड करणे, वृक्षांची लागवड करणे, मातीचे झीज खूप उशीर नाही तर पडणाऱ्या पावसाने माती वाहून जाते। आठवण्यासाठी पाणी न झाल्यामुळे व जमिनीत न जिरल्यामुळे पाण्याचे नियोजन होत नाही व जमिनीत पाणी मुरलं जात नाही। त्यामुळे वृक्षात पाण्याची गरज असताना पाणी उपलब्ध होत नाही। शेतीमध्ये पाण्याची अतिरिक्त वापर पारंपरिक पद्धतीने होते करणे कधी हे आहे। आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जागृतीने करणे, कारण पाण्याचा अपव्यय पातळी एवढी चाललेले लोकसंख्या ज्यामुळे पाण्याची वाढणारी गरज सीमेच्या असल्यामुळे पाणी जिरण्यास या सगळ्या समस्या मिटवण्यासाठी जागरूकता महत्त्वाची। समस्येचे परिणाम, पाणी समस्येचे परिणाम आपल्याला साधे दिसत आहे। दुष्काळ ज्यामुळे शेतकऱ्यांवर होणारा परिणाम, म्हणजे आयुष्यावर होणारा परिणाम, पशुपक्षी या प्राण्यांवर होणारा विलक्षण परिणाम, जंगलातील पाणी साठे या झाल्यामुळे लोकवस्तीमध्ये घुसून लोकांना त्रास मिळतो, ज्यावर उपाययोजना करण्यासाठी शासन प्रयत्न करावे लागतात। नागरिकांना म्हणजे एवढे नाही त्यांची पाण्याची समस्या होऊ शकत नाही, तसेच लोकांना पूर्ण पाण्यामुळे शुद्ध पाण्याचा पुरवठा होऊ शकत नाही। दैनंदिन कार्यक्रमासाठी पाण्याची कमतरता जाणवते। वन्य प्राणी मृत्यू पावतात, इतर प्राण्यांना व पाणी मिळाल्यामुळे त्यांच्यातही विलक्षण बदल होऊन त्यांच्या आरोग्यावर दुष्परिणाम समस्या होतात। घर पाणी या समस्येचा सामना सर्व प्राण्यांना करावा लागत आहे। पशुपक्षी प्राणी व पृथ्वीवरील सर्व सजीवांना या समस्येच्या माध्यमातून सामोरे जावे लागत आहे। असा होतो की सर्व प्राण्यांच्या एकंदरीत जीवनावर परिणाम बदल आणि खूप समस्या निर्माण झाल्या आहेत। शहरी तसेच ग्रामीण तसेच आदिवासी भागातील लोकांना या गोष्टी मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे। त्यांच्या जनजीवन पूर्ण विस्कळीत झाले आहे। त्यांच्या आरोग्यावर होणारे परिणाम, पिण्यासाठी पाणी न मिळणे या गोष्टी सर्व त्यांच्या जीवनात घडत आहे। पशुपक्षी प्राणी पाणी तडफड आहे, म्हणून या प्रकारच्या पाणी समस्या उद्भवू नये याविषयी जागरूकता ही अतिशय महत्त्वाची आहे।